नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला ही कादंबरी. श्रोते हो, काल दुसऱ्या भागात आपण ऐकलं की आपली कथानायिका आणि शरद यांचं प्रेम प्रकरण दोघांच्याही घरी कळलं. दोघांच्याही घरनं त्यांना विरोध झाला. मग नंदिनीने ठरवलं की आता आपण एकमेकांपासून थोडं लांबच असणं जास्त चांगलं. काही दिवस ते लांब राहिले, पण नंतर काही त्यांना जमेना. आणि मग शेवटी नानांनी आणि दामले काकांनी नंदिनीसाठी स्थळं बघणं सुरू केलं. पण पहिलं स्थळ त्या दोघांनी म्हणजेच वडिलांनी आणि काकांनी नाकारलं. पण कथानायिकेच्या लक्षात आलं की लवकरात लवकर आपलं लग्न उरकून संभाव्य धोक्यापासून मला वाचवण्याचे घरातल्या सगळ्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. पुढे ती म्हणते, दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही भोरला आलो. वाड्यात पुन्हा आमच्या भेटीगाठी चालू झाल्या. त्याचा उतरलेला उदास चेहरा मला बघवत नव्हता. त्याच्याबद्दल मला हळहळ वाटायची, पोटात तुटायचं. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं त्याला असं झुरत ठेवणं मला क्लेशकारक वाटत होतं. विरहानं एकमेकांबद्दलची ओढ अधिक वाढली. आपण त्याला भाऊ होण्याची शिक्षा द्यायला नको होती. माझं मन मारून मुटकून त्याला भाऊ मानायला तयार नव्हतं. तो व्याकुळ होऊन म्हणाला, नंदिनी, ज्या ओढीने आणि प्रेमाने आपण एकमेकांशी जोडले गेलोत ते तोडणं किंवा त्यात बदल करणं किंवा प्रवाह बदलणं हे निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे. आपल्या मनात एक आणि जनात एक ही धूळफेक फसवणूक आहे. तुला नाही वाटत असं? शरद, तू म्हणतोयस ते मला पटतंय रे. माझंही मन हा बदल स्वीकारायला तयार नाहीच आहे. मनात तुझी प्रतिमा ठेवून मी दुसऱ्याला न्याय देऊ शकणार नाही. त्यालाही फसवल्यासारखं होईल ते. पटतंय ना तुला? मग काय एकमेकांची मनं मारण्याचा हट्ट करतेस? इकडची दुनिया तिकडे झाली तरी आपण एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही. अगं, खऱ्या प्रेमाला अग्निदिव्यातून जावं लागतं, हा तर इतिहास आहे. आणि अशा प्रकारे रामदासाची कथा मूळ पदावर आली. दोघांच्याही मनावरचं मनाचं ओझं कमी झालं आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो. या सर्व प्रकारात माझी 10वीची परीक्षा झाली. मी 11वीत गेले. घरची सर्व कामं करून, जबाबदाऱ्या सांभाळून, अभ्यास करून मी पास झाले. याचं जरी कौतुक असलं तरी या शरद प्रकरणामुळे मी घरातल्या सगळ्यांची सहानुभूती मात्र गमावून बसलेली होते. या प्रेम प्रकरणापासून मला परावृत्त करण्याचे सगळ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. ओढून ताणून का होईना आमचं प्रेम एका विशिष्ट सीमेवर येऊन ठेपलं आणि एका गाफील क्षणी आम्ही एकमेकांच्या सहवासात प्रेमाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो. आणि त्याच वेळी मी पाय घसरून खाली दरीत कोसळले. आत्मसमर्पणाचा जरी आनंद मिळाला तरी आता समोर संकटाची गुहा पोटात घेऊ पाहत होती. एकीकडे मॅट्रिकचं वर्ष. मी दर्शनी अभ्यासात दिसे, पण आतून बेचैन होते. मी कशात मन लागत नव्हतं. रात्रंदिवस झोप उडाली होती. घरच्या तिरस्काराच्या नजरा मला जाळत होत्या. नाना तर मला डोळ्यांसमोर उभं राहू देत नव्हते. यातून काय महाभारत घडेल याची मला भीती वाटत होती. झालेल्या चुकीची कशात परिणिती होईल हे सांगता येत नव्हतं. पश्चात्ताप होत होता की आपण हे काय करून बसलो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना चुकीचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. चूक का बरोबर याचं निसर्गाला देणं घेणं नसतं. त्याने आपलं कार्य बजावलेलं असतं. नाना वरून शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात ज्वालामुखी धगधगत होता. त्याचा कधी स्फोट होईल आणि मला भस्म करेल सांगता येत नव्हतं. त्यांचं बरोबरच होतं. त्यांची मनस्थिती मी समजू शकत होते. किती झालं तरी ते माझे वडील होते. लहान भावंड, पदरात 2 लग्नाच्या मुली, बायको अंथरुणाला खेळलेली. समाजबाह्य आणि अनैतिक कृतीला ते मान्य कसं करतील? ते कुटुंबाचे प्रमुख होते. समाजात होणारी बेअब्रू, निंदा नाना सैरभैर झाले. त्यांना काय करावं हे समजेना आणि एक दिवस मला घेऊन ते पुण्याला आले. त्यांनी त्यांचे गुरु कुलकर्णी यांना काकांच्या घरी बोलवलं आणि माझ्या कर्तृत्वाचा पाढा त्यांच्यासमोर वाचला आणि म्हणाले, यातून काहीतरी मार्ग काढा, नाहीतर मला विषयाची पुढे आणून द्या. एवढं बोलून नाना ढसाढसा रडायलाच लागले. त्यांना रडताना मी पहिल्यांदा पाहिलं होतं. पण त्यांच्या गळ्यात पडून रडायचा अधिकार मी मात्र गमावलेला होता.
मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. खरं म्हणजे ती विषाची पुडी मला हवी होती, कारण मला जगायचा अधिकार नव्हता. नाना, तुम्ही शांत व्हा बरं. होऊ नये ते घडलंय. प्रारब्धाच्या खेळापुढे आपण काही करू शकत नाही. आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू. गुरु म्हणाले. मी नंदिनीला लहानपणापासून बघतोय. एवढी गुणी मुलगी, हुशार मुलगी, आणि तिच्या हातून हे असं घडलंच कसं याचं मला आश्चर्यच वाटतंय. तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन तिला फसवलेलं असलं पाहिजे. लिमये, ती जर एवढी शहाणी असती ना तर फसली नसती ती. पण ती हट्टी आहे. त्या प्रभूंच्या उडाणटप्पू पोराच्या नादी लागू नको असं सगळ्यांनी कानी कपाळी ओरडून सांगितलं, पण आम्हाला अंधारात ठेवून वर आज्ञाधारक आणि शालीनतेचा बुरखा पांघरून तिने आम्हाला फसवलंय. नाना संतापाने थरथरत होते. नाना, नशिबाचे भोग असतात, ते भोगायलाच लागतात. आता झाली गोष्ट पुसता येत नाही, पण ती दुरुस्त मात्र करता येते. यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मला वाटतं नाना, आता आपल्याला त्याच मुलाशी हिचं लग्न लावण्याशिवाय गत्यंतर नाही बरं का. गुरु म्हणाले आणि काकांनी आपला मोर्चा माझ्याकडे वळवला. नंदिनी, हे कसं जमलं? कधीपासनं हे चाललंय? तो आमच्या घरासमोर राहतो. माझ्या शाळेत शिकतही होता. मी शेजाऱ्यांकडे जात असे, हा तिथे येत असे. तो मुलगा चांगला नाहीये, तो आवारा आहे, तो शिकलेला नाहीये, हे तुला माहिती नव्हतं? होतं माहिती. मग तरीही तू त्याच्या नादाला लागली? नोकरी नाही, व्यवसाय नाही, त्याच्या बापाकडे घरदार इस्टेट नाही, अशा भिकार बंबूच्या नादाला लागलीसच कशी तू? माझा आवाजच बंद झाला. प्रेम ही समजून उमजून करायची गोष्ट नसते. तो असतो व्यवहार किंवा करार सुद्धा. तुला न कळले, मला न कळले, कसे प्रीतीचे धागे जुळले, या मनामनाच्या मिलनातून झालेला आविष्कार असतो ना, तिथे जात पैसा अडका याला कसलीही किंमत नसते. पण हे काकांना कसं समजावून सांगणार? अगं, त्याचे वडील आज ना उद्या होतील रिटायर. मग तुमचा चरितार्थ चालणार कसा? तुला अन्न वस्त्र निवारा पुरवण्याची, तुला सुखात ठेवायची धमक आहे का त्याच्यात? आणि शेवटचा प्रश्न विचारतोय, तो तुझ्याशी लग्न करेल? काका, त्यांनी तर माझ्याशी लग्न करायची शपथच घेतली आहे. मी भीतभीत म्हणाले. वडिलांसमोर एवढं बोलायची हिंमत माझ्यात आलीच कशी, याचं मलाही नवल वाटलं. वास्तविक पाहता तो किंवा त्याच्या घरातले लोक या लग्नाला ताबडतोब होकार देतील याची मला सुद्धा खात्री नव्हती. पण तो म्हणाला होता की काहीही झालं तरी मी तुझ्याशी लग्न करीन, आणि या शब्दावर मी आत्ता काकांना हो म्हणाले होते. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था नानांची झाली. नाना कोंडीत सापडले. त्यांच्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. मग ते या लग्नाला तयार झाले, पण म्हणाले, त्याला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर आणून उभा करा. आत्ताच्या आत्ता भोरला जायचं. हां, पण आपल्या घरात पाऊल नाही टाकायचं. तू पाऊल टाकलंस ना आपल्या घरात तर तंगडं मोडून टाकीन मी. आणि तू जर पुण्याला आलीस तर तुझ्याबरोबर तो असला पाहिजे, नाही तर तुझं काळं तोंड आम्हाला बघायचं नाही. नानांचा हा तडकाफडकी निर्णय आणि हुकूम ऐकून माझ्या छातीतच धडकी भरली. पायांना कापरं भरलं आणि तशा अवस्थेत मी एकटी भोरला आले. तडक त्याच्या घरी गेले. त्याचे आई वडील बहिणी घरीच होत्या, तो मात्र घरी नव्हता. मला बघताच सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांच्या वागण्यात नाराजी, तुसडेपणा जाणवत होता. माझी विचारपूस सोडा, कुणी माझ्याकडे बघायला सुद्धा तयार झालं नाही. शेवटी मी त्यांना विचारलं, शरद कुठे? आम्हाला माहिती नाही आहे, आणि कधी येणार ते सुद्धा आम्हाला माहिती नाही. मी त्याला पुण्याला न्यायला आली आहे. काय करणार आहेस त्याला पुण्याला घेऊन जाऊन? नानांनी आमचं लग्न करून द्यायचं ठरवलंय. नाना कोण ठरवणार आहे का? नाना कोण ठरवणार आहे? हे बघ, मी त्याचा बाप आहे. मला हे मान्य नाहीये, आणि मला मान्य नाही तेव्हा लग्न करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. लक्षात आलं तुझ्या? त्याचे आई वडील म्हणाले. मी अतिशय घाबरले. मनात विचार आला की शरद खरोखर नाही म्हणाला तर, घरच्यांच्या विरोधाला तो बळी पाडला तर, मग आपल्याला भाडघर धरणात जीव देण्यावाचून पर्याय नाही. मी तिथेच बसून राहिले. पोटात सकाळपासून काही नव्हतं. भुकेचा डोंब उसळण्याऐवजी पोटात भीतीचे गोळे फिरायला लागले. डोक्यात असंख्य कुविचारांचे वादळ घोंगावायला लागले. मी एखाद्या असहाय्य अबलेसारखी कोपऱ्यात बसून राहिले. कुणी मला अन्न विचारलं नाही, पाणी विचारलं नाही.
माझी भूक मेली होती, पण माझं मरण शरद येण्यावर आणि आलाच तर त्याच्या होकार नकारावर अवलंबून होतं. माझ्या आयुष्याचा शेवट आणि उद्याची पहाट पाहणं त्याच्या हातात होतं. हे बघ, तू इथे थांबू नकोस, आणि तो जरी आला तरी आम्ही त्याला पुण्याला पाठवणार नाही आहोत, दीपा म्हणाली. तो आल्याशिवाय मी इथून जाणार नाही, आणि गेलेस तर माझं प्रेत जाईल इथून, मी निश्चयी स्वरात सांगून टाकलं. संध्याकाळी 5-5:30 वाजता तो आला. त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. माझा उतरलेला चेहरा बघून तो म्हणाला, नंदिनी, अगं तू इथे? काय काय गडबड काय? मी तुला पुण्याला न्यायला आली. आणि मग मी त्याला सगळी माझी कर्म कहाणी सांगितली. ठीक आहे, घाबरू नको, चल चल, मी येतो की तुझ्याबरोबर. त्याचे हे शब्द ऐकले आणि मला जीवनदानच मिळालं. शरद, आम्ही तुला जाऊ देणार नाही. पण का? अरे, पुण्याला गेलास तर तुला मारहाण होईल, तुझ्या जीवाला धोका आहे शरद, त्याची आई म्हणाली. नको ना दादा. दादा, अरे तिच्या गोड बोलण्याला, नाटकाला भुलू नकोस रे दादा. शरद, अरे तू कसाही असलास तरी आमच्या वंशाचा दिवा आहेस तू, आमच्या म्हातारपणाचा आधार आहेस तू. मी तुझ्या पाया पडते, पदर पसरते, पुण्याला जाऊ नको रे. तिचा बाप जमदग्नीचा अवतार आहे, तो जिवंत नाही सोडणार बाळा तुला, त्याची आई रडत रडत म्हणाली. हे बघा, तुम्ही म्हणताय ना तसं काही होणार नाहीये. आज ती माझ्यामुळे संकटात आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे, आणि अशा वेळी तिच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा मी जाणार म्हणजे जाणार. त्याचे हे उद्गार ऐकून आज मला तो खूप महान वाटला. त्याचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे याची मला सत्यताच पटली. चल नंदिनी, आपण आत्ताच्या आत्ता पुण्याला जाऊ. मी तुझ्याशी लग्न करीन, अगदी ते म्हणतील तेव्हा. ताबडतोब म्हणाले तरी सुद्धा ताबडतोब. काही काळजी करू नको तू. अगदी त्याच्या कुशीत तोंड लपवून रडावंसं वाटत होतं, पण नाही करू शकले. आम्ही 6:15च्या एसटीने पुण्यात पोहोचलो आणि तडक रिक्षाने काकांच्या घरी गेलो. मला खूप धीर आला होता, कारण आता मी एकटी नव्हते. सगळ्यांनी माझ्या समक्ष त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. अरे, तुला शिक्षण, नोकरी, व्यवसाय काहीच नाही, मग तू हिला सांभाळणार कसं? काकांनी विचारलं. तुमच्याकडे तुमचे वडील कमावतेत, उद्या ते रिटायर्ड होतील, मग काय करणार तुम्ही? गुरु म्हणाले. अरे, अन्न, वस्त्र, निवारा या किमान गोष्टी देऊन तिला सुखात ठेवायची हिंमत आहे का तुझ्यात? नाना म्हणाले. काका, परमेश्वराने मला 2 भक्कम हात आणि निरोगी शरीर दिलंय. पडेल ते कष्ट करायची धमक माझ्यात आहे. आज नाही तर उद्या मी काहीतरी नोकरी धंदा करीन आणि हिला सुखात ठेवीन. तिला कुठलाही त्रास होऊ देणार नाही, आणि आईवडिलांवर भार म्हणून आम्ही राहणार नाही. शरद आत्मविश्वासाने म्हणाला. मग लग्न करायला तयार आहेस का? हो, तुम्ही म्हणाल तेव्हा, अगदी उद्या सुद्धा. ठीक आहे, तुझ्या आईवडिलांना लग्नासाठी घेऊन ये, पण आता तुला एकट्याने भोरला जाता येणार नाही. हिला बरोबर घेऊन जायचं, उद्याच्या उद्या त्यांना घेऊन यायचं. परवाचा मुहूर्त बघू, लग्न उरकून टाकू. काका म्हणाले. काका त्याला एकट्याला सोडायला तयार नव्हते. न जाणो हा पळून गेला तर, म्हणून त्यांनी माझं लोढणं त्याच्या गळ्यात अडकवलं. आम्ही रात्री भोरला पोहोचलो. सरळ शरदच्या घरी पोहोचलो. घरातलं वातावरण तंग होतं, गंभीर होतं. तो वडिलांना म्हणाला, अप्पा, परवा माझं लग्न ठरलंय, उद्या तुला आमच्याबरोबर पुण्याला यावं लागेल. शरद, अरे लग्न म्हणजे तुला काय पोरखेळ वाटला का? एकतर आमच्या मनाविरुद्ध तू हिच्याशी लग्न करायचा हट्ट धरलायस, आणि तेही परवाच्या परवा. अहो, हिचे नाना थांबायला तयार नाही आहेत. तयार नाहीत ना, मग त्यांना म्हणा दुसरं स्थळ बघा. हे बघा आप्पा, ते कदापि शक्य नाही आहे. मला कोणत्याही परिस्थितीत नंदिनीशी लग्न करावं लागणार आहे. तुम्ही आला नाही तर मी एकटा जाईन, नाही तर लग्नाशिवाय मी हिला घरात ठेवीन, कारण नानांनी तिला घरातून हाकलून दिलंय. ती जाणार कुठे आता? अहो, तिला माझाच आधार आहे आता. पुत्रप्रेमामुळे आईवडील हतबल झाले होते. शेवटी ते आमच्याबरोबर पुण्याला यायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन आम्ही काकांकडे आलो. लिमये काकांनी आमची सगळी हकीकत आप्पांच्या कानावर घातली. आम्ही केलेल्या घोटाळ्यामुळे उद्याच्या उद्या लग्न लावायचा निर्णय आम्ही घेतलाय हे त्यांनी सांगितलं. आपलाच दाम खोटा आहे, त्याला कोण काय करणार? त्यामुळे आप्पांना या सगळ्या गोष्टींना तयार व्हावंच लागलं. त्या दिवशी नेमका 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या विठ्ठल मंदिरात आमचा विवाह देवा ब्राह्मणांच्या समक्ष लावण्यात आला. ना बँड, ना बाजा, ना वराडी, ना घोडागाडी. आमच्या लग्नाला सगळ्यांचाच विरोध असल्यामुळे कुणी नातेवाईक, इतकंच काय आमचे भाऊ बहीण सुद्धा नव्हते. माझ्याकडचे फक्त नाना, माई, लिमये काका आणि कुलकर्णी गुरु, तर शरदकडचे त्याचे 2 काका, आई, आप्पा, एवढीच बोटावर मोजण्या एवढे लोक हजर होते.
कोणाच्याही चेहऱ्यावर उत्साह, आनंद दिसत नव्हता. उलट प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुतकी भाव दिसत होता. शरद कडच्यांनी फक्त एक पिवळी साडी आणि मणी मंगळसूत्र आणलं होतं. लग्न झाल्यावर आम्ही सगळे लिमये काकांकडे गेलो आणि तोंड गोड करण्यासाठी सगळ्यांना जिलेबी वाटण्यात आली. दुसऱ्या दिवशी मी, शरद, आई आणि आप्पा भोरला आलो. आता माझा पुनर्जन्म झाला होता. मी दिवेकारांची प्रभू झालेली होते. पण मी माझं माहेर गमावले होतं. माझं माहेर दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या आळीत असतं ना तरी चाललं असतं, पण ते माझ्या घरासमोर होतं आणि घरासमोर माहेर असून मी माहेरी जाऊ शकत नव्हते. या गोष्टीचा मला फार त्रास होणार होता. नानांनी माझा विवाह केला आणि मला कायमचा निरोप देऊन टाकला. रितसर माझी वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली. लौकिक अर्थानं मी लढाई जिंकले, ती माहेरची किंमत मोजून. आता भविष्यात काय वाढून ठेवलंय कोणाला माहिती. तसं पाहिलं तर माझ्यापुढे भविष्यात अंधारच होता. आता पुढे मला कुठकुठल्या अग्निदिव्यातून जावं लागेल हे माहिती नव्हतं आणि माझ्या दृष्टीने ते योग्य होतं, कारण अज्ञानात आनंद असतो. काही दिवस भोरला राहिल्यानंतर आम्ही पुण्याला शरदच्या मावशीकडे गेलो. वर्षभर पुण्यात राहिलो. त्यामुळे माहेर आणि सासरच्या टिकांपासनं, टोमण्यांपासनं माझी सुटका झाली. लग्न झाल्यानंतर शरदला अहोजाहो म्हणणं क्रमप्राप्त झालं. विवाहापूर्वी झालेली चूक विवाह करून दुरुस्तही झाली. निसर्गानं आपलं काम चोख बजावलं आणि मला दिवस गेले. परंतु पूर्ण दिवस भरण्याआधी मला अचानक त्रास चालू झाला. मला सोनवणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. शेवटी सिझरिन करायला लागलं. तब्येत खूप अशक्त होती. त्यामुळे मी सिरियस होते. ब्लड, ऑक्सिजन, सलाईन द्यायला लागलं. मुलगी झाली, पण ती मुलगी मृत जन्माला आली होती. आणि त्याच वेळेपासनं माझ्या सुखाला कात्री लागली असं म्हणायला हरकत नाही. टाके काढल्यानंतर यांनी मला मावशीकडे आणलं. शरद भोरला जाऊन येऊन असायचा. मावशीच्या घरी आणल्यानंतर 4-6 दिवसांनी मला खूप त्रास व्हायला लागला. म्हणून मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी एक काकांच्या म्हणजे मावशीच्या मिस्टरांच्या दृष्टीनं डोकेदुखी झालेली होते. सांभाळायचं ते सांभाळायचं आणि वर हॉस्पिटलच्या वाऱ्या करायच्या. मावशी मात्र मायेनं हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन यायची, जायची. इतर वेळी मी रात्रंदिवस तिथे एकटीच असायचे. माझ्या सोबतीला कोणी बाई माणूस नव्हतं. थांबणार कोण? माहेरच्या दृष्टीनं मी मेले होते आणि सासरच्यांना बळे जाऊन चिकटले होते. मग कुणाकडनं मी काय अपेक्षा करायची? एक दिवस रात्री मी टॉयलेटसाठी उठले आणि बाथरूममध्ये चक्करच येऊन पडले. उठायची ताकद नव्हती माझ्या अंगात. मी उठायची धडपड करत होते, पण पुन्हा पुन्हा पडतच होते. मदतीसाठी मी आर्त स्वरात ओरडत होते. हॉस्पिटलमध्ये आवाज घुमत होता, कोणीतरी या, मला उठवा. पण कोणीही उठलं नाही. काही वेळानं माझी हाक एका नर्सला ऐकू आली आणि मग ती धावत आली. इतर नर्सच्या मदतीने मला स्ट्रेचरवर ठेवून बेडवर आणण्यात आलं. अहो ताई, तुमची तब्येत एवढी नाजूक असन तर तुमच्याबरोबर कुणाला तरी थांबायला नको का घरच्यांना? काय ग बाय, तुला घरी कुणी नाही वे? आई, सासू? हा? मी काय उत्तरच देऊ शकले नाही. काय सांगणार? कुठली कर्मकहाणी सांगत बसणार? दुसऱ्या दिवशी शरदला ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी मला विचारलं, नंदिनी अगं रात्री काय घडलं? नर्सनी सांगितलं मला, फार काळजी वाटते ग. अहो मला फार अशक्तपणा आलाय हो. चालाय फिरायची शक्ती नाही आहे माझ्या अंगात. रात्री मला टॉयलेटला जायला लागतं, पण माझ्याबरोबर कोणी नसतं ना. काल मी तशीच लटपटत गेले टॉयलेटला, पण बसल्यानंतर मला उठताही येईना. कशी तरी उठले, पण पुन्हा कोसळले हो मी. सगळं हॉस्पिटल झोपलं होतं. नर्स कुठेतरी लांब असणार. माझा आरडाओरडा ऐकून ती आली आणि तिने मला मदत केली. मी घडलेली हकीकत सांगितली. खरं म्हणजे अशा वेळी तुझ्याजवळ कोणीतरी बाई माणूस पाहिजे, नाही का? सगळं खरं आहे, पण आणूयात कुठनं? माहेरच्यांनी तोडलंय आणि सासरचे चिकटू देत नाहीये. बिचारा मावशीने तरी किती करायचं. मला ना खरं तर पुण्यात राहायचा एक कंटाळा आलाय हो. खरं आहे तुझं म्हणणं. एखाद्याच्या इच्छेविरुद्ध किती राहायचं? आपण भोरला जाऊ, म्हणजे आईला तुझ्याकडे बघता येईल. शरद म्हणाला आणि शेवटी मी यांच्याबरोबर भोरला आले. त्यावेळी भोरला रिक्षा नव्हत्या. माझ्या अंगात त्राण नव्हतं. पायात चालायची शक्तीही नव्हती. कसं तरी उठत बसत यांच्या आधाराने मी सासरी आले. सून 1 वर्षांनी घरात येतेय, ती आजारी आहे. कौतुक किंवा काळजी सोडा, पण कोणी घरातून बाहेर आलं नाही किंवा विचारपूसही केली नाही. दोन्ही नणंदा दीपा आणि प्रभा
त्रयस्थासारख्या अनोळखी नजरेनं माझ्याकडे बघत होत्या. लग्नाआधी मैत्रीच्या नात्यानं वागणाऱ्या याच का त्या, असा मला त्यावेळी प्रश्न पडला. आप्पांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. फक्त माईंनी विचारलं, आता कशी आहे तब्येत? बरी आहे, मी म्हणाले. नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळे आणि अशक्तपणा आल्यामुळे डॉक्टरांनी 2 महिने विश्रांती घ्यायचा सल्ला दिला होता. माहेर असतं तर हक्कानी विश्रांती घेतली असती आणि त्यांनीही प्रेमाने माझं सगळं केलं असतं. पण मी या घरात यांना नको असताना बळे घरात घसलेली सून असल्यामुळे कुणाला माझ्याबद्दल आस्था आणि प्रेम असणार हो. शरदशी माझं लग्न झालं तेव्हा तो राहील तिथे मला राहणं भाग आहे. मी तशी दडपून मन मारून कोडग्यासारखी राहत होते. नणंदांच्या नजरेत तिरस्कार जाणवत होता. आप्पांचा आबोला समजत होता. मी अपराधीपणानं बसल्या बसल्या रांगत किंवा खुरडत काहीतरी करायचा प्रयत्न करत होते. कालांतराने मी उभी राहायला लागले, थोडीफार हिंडायला फिरायला लागले आणि मग जमतील तेवढी घरातली कामंही करायला लागले. सुरुवातीला त्यांचं राहणीमान आणि पद्धत यात मिसळेपर्यंत थोडं मला जडच गेलं. आमच्या आवडी निवडी, शिस्त आणि नियमितपणा या घरात नव्हता. पण मुख्य प्रश्न होता ना तो आहाराचा. सिकेपी लोक मांसाहार भक्षण करतात तर आम्ही ते निषिद्ध मानतो. आम्ही त्याच्याकडे बघतही नाही. पण आता या घरात राहायचं आणि आपलं मानायचं म्हटलं तर स्वीकारायला लागणार. ते लोक जेव्हा मांसाहार भक्षण करत त्यावेळी मी दुसऱ्या खोलीत जाऊन बसत असे. हे भाड्याचं का होईना पण 3 खोल्यांचं घर होतं. 6 माणसांचं कुटुंब आणि आप्पा एकटेच कमावणारे. यांनी शिक्षणाचा समारोप करून शाळेला रामराम ठोकला आणि गावात सोडलेल्या वळूप्रमाणे फिरायला लागले. आप्पांनी त्यांना एका कारखान्यात कामाला लावलं, पण ती नोकरी हंगामी स्वरूपाची होती. काम असेल तर बोलवायचे, नाही तर घरी बसायचं. थोडाफार पैसा मिळायचा, त्याच्या घरखर्चाला हातभारही लागायचा. पण या धरसोडीच्या नोकरीमुळे यांचं त्या नोकरीत लक्षच लागत नव्हतं. मी हळूहळू माझ्या नम्र आणि सेवावृत्तीमुळे, प्रेमळ वागण्याने आप्पा, आई आणि प्रभा यांच्या दृष्टीने पात्र ठरले. त्यांचा विरोध मावळला. ते माझ्याशी चांगलं वागायला लागले. दीपानी मात्र मला स्वीकारलं नाही. ती माझ्याशी फटकून वागत होती. तसं पाहिलं तर सिकेपी आणि ब्राह्मण यांच्यातला आहाराचा फरक सोडला ना तर कुलधर्म, कुळाचार, सणवार सगळं सारखं असतं. आईच्या अंगात देवीचं वारं संचारत असे. मंगळवार, शुक्रवार, अमावास्या आणि पौर्णिमेला त्यांच्या अंगात वारं संचारत असल्यामुळे आजूबाजूचे आणि शेजारी पाजारी देवीच्या दरबारात भक्तिभावानं येत असत आणि आपले प्रश्न, समस्या देवी पुढे मांडत. देवी त्यांना त्यांच्या समस्येवर उपाय सांगे आणि लोकांना गुण येत असे. त्यामुळे लोकांची त्यांच्यावर श्रद्धाही होती. शिवाय आईंना देवाधर्माचं वेड होतं. त्यामुळे कुलधर्म, कुळाचार त्या भक्तिभावानं साजरा करत. लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणात माझी मंगळागौर घरच्या घरी पूजली गेली. बोरला येऊन 5-6 महिने झाले तरी मी घरातनं बाहेर पडत नव्हते. इतकंच काय, मी दारात थांबत सुद्धा नव्हते. लोकांच्या भीतीने मी स्वतःला कोंडून घेतलं होतं. आळीतल्या लोकांना तोंड दाखवायची मला लाज वाटायला लागली होती. शिवाय घरासमोर माहेर असल्यामुळे त्यांची भीतीही होती. शेवटी आई मला म्हणाल्या, अगं नंदिनी, तू किती दिवस अशी तोंड लपवून घरात बसणार आहेस? आई, अहो लोकांची भीती वाटते. मी बदनाम झाली आहे. लोकांच्या नजरा मला खूपतात हो. मी माझी व्यथा बोलून दाखवली. अगं समाजात राहायचं आहे ना, मग समाजाला टाळता कसं येईल? पाण्यात राहून कोरडी कशी राहणार तू? तू स्वतःला अपराधी का समजतेस? पण तू प्रेम केलंयस. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे. शिवाय तू समाजाच्या नाकावर टिचून देवा ब्राह्मणासमक्ष लग्न केलंयस. त्यावेळेचा शूरपणा आता कुठे गेला ग तुझा? आता त्याच धीटपणाने वाग. तू काही समाजाचं घोडं मारलेलं नाही आहेस. त्यामुळे तुला समाजाला घाबरायचं आणि स्वतःला अपराधी मानण्याचं कारण नाही. अशाने तू घुसमटून जाऊ नको. आईंच्या या सहानुभूतीमुळे, पाठिंब्यामुळे मी आता एकटी नाही याची मला जाणीव झाली. मला मानसिक बळ मिळालं. त्यांचं म्हणणं मला पटलं. आपण जर रीतसर विवाह करून या घरात आलोय तर त्यात वाईट काय केलंय? आपण उगाचच समाजाला घाबरून 6 महिने घरात कोंडून घेतलं. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी प्रभाबरोबर हळदी कुंकवाला जायला लागले. हळूहळू माझी भीड चेपली. लोक माझ्याशी प्रेमाने बोलायला लागले आणि माझ्यातली अनाठायी भीती नाहीशी झाली. वैवाहिक जीवन, शरीर संबंध, संतती नियमन किंवा त्यासंबंधीच्या समस्या याची कुठलीही माहिती मुलींना नसते. अशावेळी तिची आई तिची गुरु असते. तीच आपल्या मुलीला योग्य ते मार्गदर्शन करू शकते आणि मुलगीसुद्धा आपल्या आईजवळ आपल्या समस्या निसंकोचपणे मांडू शकते.
इथे माझं माहेर तुटलं, त्यामुळे त्या बाबतीत मी निराधार ठरले होते. अज्ञानामुळे नको त्या गोष्टी घडायला लागल्या. नुकतंच सिझरिनचं ऑपरेशन झालं होतं, त्यानंतर घ्यायच्या काळज्या सांगणार कोण मला? आणि मला सांगायला संकोच वाटतो की मला ओल्या कुशीवर परत दिवस गेले. भोरसारख्या या खेडेगावात कसल्याही सुविधा नव्हत्या. सर्दी पडच्या व्यतिरिक्त पुण्याला पळायला लागायचं. पहिल्याच आजारपणातनं मी सावरले नव्हते. घरातल्यांना मला दिवस गेल्याचं कळलं. ते म्हणाले, आता त्याला आम्ही काय करणार? ज्याचे भोग त्यांनी भोगावे. काही असलं तरी एक एक महिना वाढत होता. राजवाड्याच्या कमानीजवळ श्रीमती डॉक्टर मालती आपटे यांचा दवाखाना होता. त्या MS होत्या. मी त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला तपासलं आणि त्या म्हणाल्या, अगं आत्ताच काही महिन्यांपूर्वी सिझर झालंय ना, पुन्हा दिवस राहिले. तुला डॉक्टरांनी काही काळजी घ्यायला सांगितलं का नाही? सांगितलं होतं. काय सांगितलं होतं त्या डॉक्टरांनी? ते म्हणाले, सिझर झाल्यानंतर किमान 3 वर्ष तरी मूल होऊ द्यायचं नाही. मग हे काय केलं ग तू? तुला संतती प्रतिबंधक उपाय करता आले नाहीत का? अगं 1 वर्षात पुन्हा सिझर करणं म्हणजे प्राणांची गाठ. तू शिकलेली आहे, चांगल्या घरची दिसतीयस, मग अशी आडाण्यासारखी का वागली? तुला सांगायला घरात कोणी सासू किंवा तुला आई नाही आहे का? डॉक्टरांनी माझ्यावर यथेच्छ तोंडसूक घेतलं. त्यांनी लिहून दिलेली औषधं मी घेत होते. याच दरम्यान मी हिंदीच्या प्रबोध परीक्षेचा अभ्यास करत होते आणि त्यासाठी प्रधान सरांचा क्लासही लावला होता. परीक्षेचा फॉर्म भरला होता. मला आता 8वा महिना लागला होता आणि त्यातच माझ्या पार्श्वभागावर गळू आलं. ते दिवसेंदिवस वाढायला लागलं. त्याचा ठणका वाढायला लागला. मला उठता बसताच येत नव्हतं. दुर्दैव माझ्या पाठीमागे हात धुवून लागलं होतं. माझी परीक्षा तोंडावर आली आणि ते गळू हातगाईवर आलं. माझी मैत्रिणी रंजना मला म्हणाली, नंदिनी तुझा परीक्षेचा सगळा अभ्यास झालाय, परीक्षा बुडवू नको. मी म्हणाले, रंजना अगं मला बसताच येत नाहीये, बसू कशी मी? ती म्हणाली, सरांना सांगून मी टीचर रूममध्ये तुझ्या बसायची व्यवस्था करते, पण काही झालं तरी परीक्षा मात्र बुडवू नको. मी म्हणाले, अगं जागा बदलून बसता येईल का? ते गळू लागलंय पिकायला, ठसठस वाढतीये, त्या वेदनांनी मी झाली आहे हैराण. ते गळू कधी फुटेल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत मी पेपर लिहिणार कसा? आणि शेवटी माझी परीक्षा बुडाली. मला खूप वाईट वाटलं. माझ्या आयुष्यात सुखासुखी काही घडू नये असं परमेश्वराने ठरवलेलंच दिसतंय. आई पुण्याला गेली होती, त्यामुळे सगळं काम घरातलं माझ्यावर पडलं आणि अशा अवस्थेत मला काही जमतही नव्हतं. रात्रंदिवस मी वेदनांनी तळमळत होते. शेवटी आप्पांनी ओळखीच्या वैद्य काकींना बोलवलं आणि मला डॉक्टर आपटेंच्याकडे घेऊन जायला सांगितलं. डॉक्टर आपटेंनी मला तपासलं आणि म्हणाल्या, हे गळू खूप मोठं झालंय, त्यातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर ते कापायला लागेल. वैद्य काकी म्हणाल्या, मॅडम मग कापा ना, बिचारीची या मरणप्राय यातनातून सुटका तरी होईल. डॉक्टर म्हणाले, आजी मलाही तिची अवस्था बघवत नाही, पण एक अडचण आहे हो. ही 8 महिन्यांची गरोदर आहे. हिला भूल देता येणार नाही, कारण त्याचा इफेक्ट पोटातल्या बाळावर होऊ शकतो. भूल न देता ऑपरेशन करायला लागेल आणि हिला ते सहन करायला लागेल. माझी अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. मी विचार केला, रोज आणि 24 तास वेदना सहन करण्यापेक्षा काय व्हायचंय ते होऊ देत, आणि मी मनावर धोंडा ठेवून ऑपरेशनला तयार झाले. आजी तुम्ही बाहेर थांबा, डॉक्टरांनी काकींना सांगितलं. पण मी रडत म्हणाले, काकू मला सोडून जाऊ नका, मला भीती वाटते. डॉक्टर म्हणाले, त्यांना इथे थांबता येणार नाही, कारण त्यांना ते बघवणारही नाही. शेवटी डॉक्टरबाईंनी ते गळू तो भाग बधीर न करता टोमॅटो कापावा ना तसा कापून टाकला. मी गुर्रासारखी ओरडत होते आणि बाहेर वैद्य काकी रडत बसलेल्या होत्या. गळूचं ऑपरेशन झाल्यामुळे ठणका आणि वेदना कमी झाल्या आणि मला 4-5 दिवसात बरं वाटायला लागलं. श्रोते हो, हा होता 3रा भाग नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला या कादंबरीचा. आजच्या भागात आपण बघितलं की आपल्या कथानायिकेला पुन्हा दुसऱ्यांदा दिवस गेलेले आहेत. डॉक्टरांनी तिला त्याबद्दल खूप तोंडसुख घेतलेलं आहे. बघूया इथून पुढे काय घडणार आहे आपल्या कथानायिकेच्या आयुष्यात. भेटूयात उद्या 4था भाग ऐकायला साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.